सध्या विधानसभा निवडणुकीमधील संख्याबळ पाहता विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यांना आता रंगरंगोटी करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। तर याचाच आढावा आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी घेतला, पाहूयात। राज्यात महायुतीचं सरकार येईल हे आता चित्र स्पष्ट झालं, मात्र अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेता कोण असणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालं नाही। कारण ज्या पद्धतीचा निकाल किंवा कौल आलेला आहे त्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांना जे संख्याबळ पाहिजे, सभागृहाच्या 10% संख्याबळ पाहिजे, ते संख्याबळ जुळवता आलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये स्वतंत्रपणे कोणालाही जे आहे ते संख्याबळ मिळत नसल्यानं शिवसेनेकडून मात्र या सध्यासाठी या पदासाठी जे आहे विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे। मात्र संख्याबळ जुळत नसताना हा निर्णय खरं तर विधानसभा अध्यक्ष घ्यावा लागतो की विरोधी पक्षनेता कोण असेल। त्यामुळे अद्याप तरी विरोधी पक्षनेता कोण असेल हे चित्र स्पष्ट होत नसलं तरी नागपुरात जी सध्या अधिवेशनाची तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातील विरोधी पक्षनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते असो की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दोन्ही बंगल्यांसमोर जे आहे काम जे आहे सुरू झाल्याचं पाहायला मिळते। देखभाल दुरुस्तीचं काम जे आहे ते सध्या पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।